काय सांगणार? सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आलेला आहे। सगळ्या आरोपीवर मोक्का लावण्याची घोषणा तर मुख्यमंत्री साहेबांना केली होती, त्याप्रमाणे त्यांनी मोक्का लावला आहे। आणि खंडणी ते खून प्रकरण हे सगळं कट कारस्थान आहे। त्यातल्या सगळ्या आरोपीला भावाचे हत्यारे म्हणून 302 या गुन्ह्यामध्ये घेण्याची आमची मागणी आहे प्रमुख, आणि ते घेऊन त्यांना पुढील शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे अशी देशमुख कुटुंबीयच नव्हे तर सगळ्या राज्याची मागणी आहे। मोक्का लावण्यात आला आहे। वाल्मिक कराडचं नाव वारंवार येते, वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा असं म्हणतात। सगळ्यांवरच लागला पाहिजे, संघटित गुन्हेगारी आहे ही आमची मागणी आहे। सगळ्यांवर मोक्का लागला पाहिजे, सगळ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। काय वाटतं, गुन्हा दाखल झालेला आहे, काय भावना, अपेक्षा आहे? आणखी अपेक्षा आहे सगळ्यांना फाशीपर्यंत नेऊपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे। आपल्याला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याकरिता आपण न्याय मागतोय। आमची एकच मागणी आहे की आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळालाच पाहिजे। मात्र कुठेतरी तपासातील म्हणा किंवा पोलिसांची सकारात्मक कारवाई पाहायला मिळते। ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी होत होती त्याचं एक पाऊल आपल्याला म्हणता येईल का? हो, कारण की जर आपल्याला न्याय मिळाला आणि आरोपींना जर कठोरात कठोर शिक्षा झाली तर जे पुढील गुन्हे होतील त्यांना, म्हणजे जे गुन्हे करणारे असतील त्यांना सुद्धा विचार पडेल।